हाय नमस्कार लता. तर आज भोगी, तर तुम्हाला भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी आता ह्या भाज्या आणल्या आहेत, तर त्या मी आता स्वच्छ कापून धुवून त्याचा मसाला बनवून, मसाल्यामध्ये मी सुकं खोबरं, तीळ, थोडंसं शेंगदाणे, अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरे, हिरवी मिरची थोडी, हे सगळं ह्याचं वाटण भाजून मी वाटण केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या भाज्या ज्या मी कापून धुवून घेतल्यात त्या मी थोड्याशा तेलात परतते, कारण की अजूनच छान लागते ती भाजी. आणि छान परतून झाल्यावर थोडंसं तेल टाकून अजूनही छान फ्लेवरच वेगळा येतो त्याचा. तर नक्की तुम्ही असं ट्राय करा. पुन्हा मी एका कुकरमध्ये थोडं 3 चमचे तेल टाकून, मोठे 3 चमचे तेल टाकून त्यात मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता, परत 2-3 मिरच्या हिरव्या आहे कापून टाकून त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट 1.5 चमचा टाकून त्याच्यात हळद, तिखट, मीठ, धने पावडर, घरचा मसाला, मीठ हे टाकून सगळं मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. थोडा वेळ छान परतून घेतल्यावर त्यात टोमॅटो टाकले आहेत. पुन्हा छान परतून घेतल्यावर अजून पुन्हा थोडंसं मीठ टाकलं. त्याच्यानंतर ती भाजीमध्ये पूर्ण तेल सुटल्यावर मसाल्यात मी पुन्हा मग त्याच्यामध्ये भाजी, ती परतलेली भाजी त्यात टाकून छान मसाला असा तळून घेतला. हे वाटणही टाकून घेतलं. अरे यार काय बोलते मी यार. हां, तर तेल सुटेपर्यंत छान ती परतून घेतलं. तर छान पालक टाकून पुन्हा छान परतून घेतलं. आणि जे मसाल्याचं पाणी होतं ते थोडं मी कोमट केलं. थंड पाणी टाकल्यावर भाजीची चव नाहीशी होते. तर मी ते पाणी थोडंसं कोमट करून घेतलं. अरे आवरला आता. तर पाणी त्याच्यामध्ये ओतलं. जास्त नाही ओतायचं, अगदी ते मसाल्याचं होईल असं, कारण की पालकला पाणी सुटतं. भाजी पण सरसरीत करण्यासाठी आणि बाजरीची भाकरी त्याच्यात चुरून लागण्यासाठी. तर हे दोन्ही विचार करून मस्त